अर्थातच हे शेतकरी कुटुंब आणि आज कुटुंबावी जन्माला आले ते आपण सर्वांचं लाडकं दैवत अर्थातच श्री मुंगसाजी महाराज. पण म्हणजे हा प्रवास एवढा सोपा नव्हता बरं का. त्या काळामध्ये विक्रमजी आणि गमाई आई तुळजाभवानीची अथक अशी सेवा करत होते आणि याच सेवेतून प्रसन्न होऊन आईनं गमाईला एक पुष्प दिलं आणि त्यानंतर आई गमाई गर्भवती राहिल्या. दिवस होता जन्माष्टमीचा 5 सप्टेंबर 1863. एक सुंदरसं बाळ जन्माला आलं आई गमाईच्या पोटी. 12 दिवसांचं बारसं झालं, नाव ठेवलं तुळजाजी. पण तुळजाजी अगदी जन्मापासून विरक्त आणि वैराग्य वृत्तीचा आणि आई गमाईला खात्री होती की हेच ते बाळ ज्याचा आपण अत्यंत आतुरतेने वाट पाहत होतो, जो विष्णूचा अंश आहे ज्याच्यामध्ये, तेच हे बाळ तुळजाजी. आणि तुळजाच्या अनेक कथा, अनेक चमत्कारिक कथा लोकांनी पाहिल्या, पण लोकांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. लोक त्याकडे चमत्कार म्हणून पाहत नव्हते, त्यांना फक्त ते एक वेगळेपण वाटायचं तुळजाजीचं. आणि याचंच तुळजाजी देखील वैषम्य वाढ होतं. पण आई गमाई जिचं तुळजाजीवर अतोनात प्रेम होतं, ती तुळजाजीला देवाचा अंश मानत होती, भगवंत मानत होती. ती प्राणपणानं आपल्या तुळजाजीला जपायची. मात्र एक दिवस याच वैराग्यवृत्तीच्या तुळजाजीनं एका बुरुजामध्ये एक असं ठिकाण पाहिलं आणि ते त्याला भावलं. हा बुरुज असा होता ज्याच्यामध्ये अत्यंत खोल असं विवर होतं आणि त्या विवरामध्ये फक्त होतं अंधाराचं साम्राज्य आणि सापांचं राज्य. आणि आपल्या तपश्चर्येकरता तुळजाजीनं नेमकी हीच जागा निवडली आणि तुळजाजी त्या विवरामध्ये अदृश्य झाला, तपश्चर्याला बसला. इकडे गमाईचा दिवसाला डोळ्याला डोळा लागेना, अन्न पाणी सोडलं तिने. आपला मूल तिला पाहिजे होतं, आपला मुलगा तिला पाहिजे होता. आणि भगवंतानं दिव्यदृष्टीने पाहिलं आणि भगवंतानं स्वप्नात येऊन तिला सांगितलं की मी कुठे आहे. आपलं ठिकाण भगवंतानं तिला दाखवलं. आई गमाईची आपल्या 20 वर्षाच्या अर्जुनजीला घेऊन त्या ठिकाणी गेली, तुळजाजीला भेटली. मात्र तुळजाजीने सांगितले की आई, मी आता येईन ते 12 वर्षानंतरच, माझी वाट पहा. मी नक्की येईन असं वचन त्यांनी आईला दिलं. आणि 12 वर्षानंतर जेव्हा सगळ्यांना घेऊन आई गमाई त्या विवरामध्ये गेली आणि तिथे चमत्कार पाहिला लोकांनी की साप आणि मुंगूस यांचं 7 जन्माचं हार्डवेअर आहे मंडळी. हे दोघं कधीही एकत्र नांदत नाहीत. पण त्या ठिकाणी त्यांनी सगळ्यांनी पाहिलं की तुळजाजी रामकृष्ण हरीचा जप करत होती आणि साप आणि मुंगूस एकत्र त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत होते मंडळी. केवढा हा चमत्कार. आणि तो चमत्कार पाहून तिथल्या सगळ्या गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला, बोला श्री मुंगसाजी महाराज की. आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेला तुळजाजींचे श्री भगवान मुंगसाजी महाराज झाले. मंडळी, त्यावेळेला 12 वर्ष तप केल्यानंतर ते तप करताना ज्या अवस्थेमध्ये बसले होते, खरं तर तो अत्यंत दुःखद क्षण होता सगळ्यांसाठीच. कारण त्यांच्या मांड्याला मांड्या चिकटल्या होत्या आणि भगवंतानं त्या फाडून काढल्या, सगळे रक्त. आई गमाईनं अश्रुधारांचं त्याला वाहन केलं त्या ठिकाणी. आणि गमाई म्हणाली, माझा मुंगशा, माझा मुंगशा. अतिशय प्रेमानं तिनं गजर चालवला. आणि हाच तिचा लाडका मुंगशा सगळ्यांसाठी आई मुंगसाजी माऊली झाला. मंडळी, आज या ठिकाणी आपण सारेच जण त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांच्या भक्तिकातर या ठिकाणी उपस्थित आहात. हा जो जनसागर आहे तो फक्त आणि फक्त आई मुंगसाजींचा आहे. इथं बसलेला कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. आहे तो फक्त माऊली मुंगसाजींचा फक्त. एकदा जयघोष होऊ द्या तुमच्या माझ्या लाडक्या दैवताचा एकत्रितपणे, पण जरा मोठ्यानं, मनापासून, हृदयापासून. बोला श्री मुंगसाजी माऊलीचा. आई मुंगसाजी की. घेता का जरा गाण्यात पण टाळी हवी, सगळ्यांनी टाळ्या हवे. थोडा ऑडियन्सला द्या जरा, भक्तांचं देखील दर्शन आम्हाला देखील घेऊ दे. शुभम सर, ऑडियन्स वेट प्लीज. मी निघालो धामण गावाला, मुंगसाजी
मुंगसाजी माऊलीच्या दर्शनाला मी निघालो धामण गावाला मुंगसाजी माऊलीच्या दर्शनाला. धाडल बोलवण माऊलीन हे म्हणाल ते पालखी घेऊन गेली त्यांनी आज्ञा मला मी निघालो धामण गावाला मुंगसाजी माऊलीच्या दर्शनाला मी निघालो धामण गावाला मुंगसाजी माऊलीच्या दर्शनाला. टाळ्यांच्या चाली पाहिजे सगळ्यांची गाण्यासोबत. बोला मुंगसाजी माऊलींचा. वर्ष देवाने कठोर तप केले साप मुंगस वैर त्यांनी नष्ट केले. हो 12 वर्ष कठोर तप केले साप मुंगस वैर त्यांनी नष्ट केले. विक्रम कमाईचा दैवी पुत्र माता तुळजाईचा वरद हस्त साक्षात विठ्ठल अवतरला मी निघालो धामण गावाला मुंगसाजी माऊलीच्या दर्शनाला मी निघालो धामण गावाला मुंगसाजी माऊलीच्या दर्शनाला. टाळ्यांची साथ थांबलेली आहे माझ्या मंडळी. आईला देवाने दिले शब्द पाळला निद्रारूपी मूर्तीत देव बंगळीवर परतला. हो, आईला देवाने दिलेला शब्द पाळला निद्रारूपी मूर्तीत देव बंगळीवर परतला. नमन साखरा भोपाजीला दानशूर त्या परिवाराला धामण गावचा उद्धार केला मी निघालो धामण गावाला मुंगसाजी माऊलीच्या दर्शनाला मी निघालो धामण गावाला मुंगसाजी माऊलीच्या दर्शनाला. धाडल बोलवण मुंगसाजीन हे म्हणाले ते पालखी घेऊन गेली त्यांनी आज्ञा मला मी निघालो धामण गावाला मुंगसाजी माऊलीच्या दर्शनाला मी निघालो धामण गावाला मुंगसाजी माऊलीच्या दर्शनाला मी निघालो धामण गावाला मुंगसाजी माऊलीच्या दर्शनाला. बोला मुंगसाजी माऊली.